नमस्कार सर. नमस्ते. श्रोते हो, सर्वांनाच आपली शाळा अनेक विषयात धडपड करत असलेली माहीत आहे. तर ही धडपड अनेक विषयात अनेक उपक्रमामधून होत असते. आज आपल्या स्टुडिओमध्ये म्हणजे ज्यांना मी डॉक्टर म्हणतो असे माजी शिक्षण विस्तार अधिकारी, हस्ताक्षरातले डॉक्टर आदरणीय शिवदास तुळशीदासजी हे आलेले आहेत. हे आजच नाहीत, गेल्या वर्षभर आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांचे हस्ताक्षर त्यांनी दुरुस्त केलेला आहे आणि तो क्रांतिकारी बदल त्यांच्या अभ्यासात, त्यांच्या जीवनामध्ये आणि पालकांच्या प्रतिक्रियावरून पुन्हा एक वेळेस आपली बैठक घेऊन या उन्हाळ्यामध्ये हस्ताक्षराचा विशेष उपक्रम आपल्याला हाती घ्यावायचा आहे आणि हा विशेष उपक्रम घेण्यासाठी आपल्याला बोलावलेला आहे. नमस्कार, मी गोविंद निटुरे, अध्यक्ष, शाळा व्यवस्थापन समिती, संत ज्ञानेश्वर माऊली प्राथमिक विद्यामंदिर. सर, आपल्या पुढे महत्त्वाची बाब मांडत असताना मला विशेष आनंद होत आहे की तुम्ही जे काही शाळेतील विद्यार्थ्यांचे हस्ताक्षराचे जे काही आकार दिलात, नुसता हस्ताक्षराला आकार झाला नाही, तो त्यांच्या अभ्यासाला आकार झाला, त्यांच्या जीवनाला आकार झाला, जीवनामध्ये नीटनेटकेपणा त्यांच्यात आलेला आहे आणि हा सर्व नीटनेटकेपणा आणण्यासाठी हस्ताक्षर किती महत्त्वाचं आहे हे तुम्ही वारंवार विद्यार्थ्यांना सांगता. आता श्रोतेजनांच्या पुढे हस्ताक्षर महत्त्वाचे काय आहे हे सांगा. नमस्कार सर्व पालकांनी, विद्यार्थी बंधू भगिनींनो. सुंदर हस्ताक्षर हा अनमोल दागिना आहे. बाकी कुठल्या कलेमध्ये सुंदर हस्ताक्षरी कला आहे, त्यामुळे बाकी कुठल्या कलेमध्ये थोडंसं कमी जास्त झालं तर चालेल, परंतु विद्यार्थी म्हणून किंवा एक अभ्यास करणारा व्यक्ती ज्याला सतत जीवनामध्ये पुढं जायचं आहे, त्याचं सुंदर हस्ताक्षर असणं काळाची गरज आहे. कारण पहिलीपासून ते शेवटपर्यंत आपल्याला परीक्षा द्याव्या लागतात आणि परीक्षा लिखित स्वरूपात असल्यामुळे आपलं हस्ताक्षर सुंदर असणं अतिशय आवश्यक आहे. कारण आप लिखे खुदा पडे असं जर असेल तर एखादा जर 10 मार्काचा प्रश्न असेल आणि त्या मॉडरेटरला जर त्यातलं वाचता नाही आलं तर कुठेतरी 1-2 मार्क पडतात आणि मग 10 मार्काचा प्रश्न तेच जर विद्यार्थ्याचं हस्ताक्षर सुंदर असेल तर 10पैकी 10ही गुण त्या ठिकाणी बरोबर लिहिल्यानं मिळू शकतात. म्हणजे एवढा हा सुंदर हस्ताक्षराचा जीवनावर, त्याच्या गुणावर आणि त्याच्या व्यक्तिमत्वावर प्रभाव पडू शकतो आणि म्हणून सुंदर हस्ताक्षर असणं विद्यार्थ्यासाठी अतिशय आवश्यक आहे आणि ह्याची काळजी पालकांनी सुद्धा घेणं काळाची गरज आहे. सुंदर हस्ताक्षराला काही वय लागत नाही सर. आपण म्हणतो ना, खरं म्हणजे तसं तर 2री 3रीपर्यंत, 1ली 2री 3रीपर्यंत, जास्तीत जास्त 4थीपर्यंत हस्ताक्षर आपलं विद्यार्थ्याचं सुंदर असणं काळाची गरज आहे. परंतु नाही झालं तरी पुढच्या ह्याच्यामध्ये सुद्धा आपण ते करून घेतो. कारण सुंदर हस्ताक्षर ही कला आहे आणि ती सायास करता म्हणजे प्रयत्नाने ती सहज शक्य होऊ शकते. आणि या जगामध्ये जितकी काही माणसं झाली मोठी, ते कलेनेच मनुष्यात श्रेष्ठत्व आले या जगामाजी. तेंडुलकर असतील, हे असेल, त्याच्यात कुठली ना लता मंगेशकर असतील, त्याच्यामध्ये कुठली ना कुठली कला होती आणि त्यामध्ये जगामध्ये ते नामांकित झाले. तसंच सुंदर हस्ताक्षरसुद्धा एक कला आहे आणि ती प्रयत्नाने सहज साध्य होऊ शकते. अतिशय महत्त्वाचं. करिता साया म्हणजे कसं आहे, प्रयत्न केल्यानंतर प्रयत्नही वाळूचे कणक देतात ती लिगळे म्हणतात. आणि म्हणून आपण जर योग्य प्रयत्न, लक्षपूर्वक प्रयत्न केला आणि त्याच्यामध्ये जीव ओतून जर त्याच्यामध्ये एकदा ते आपण करू लागलो तर ती कला सहज आपल्याला एखाद्या महिन्यामध्ये सहज शक्य होऊ शकते. आणि म्हणून आपलं हस्ताक्षर आज त्यांचं जेमतेम आहे, त्यांना घाबरायचं काहीच कारण नाही सर. 1 महिन्यामध्ये ते प्रयत्न जर लक्षपूर्वक केलात तर आपले हस्ताक्षरसुद्धा सुंदर होऊ शकतात, याला काही वाद नाही. आपण शाळेमध्ये हे सिद्ध केलेलेच आहे आणि मलाही वाटतं कधी कधी काय खरंच आहे ते. 64 कला आहेत, 64. त्यापैकी हस्ताक्षर ही एक कला आहे आणि सुंदर हस्ताक्षर जर असेल तर विद्यार्थ्यामध्ये विचाराची शिस्त येते, हे आपण नेहमी विद्यार्थ्यांना सांगता. आणि त्याच पद्धतीनं सुंदर हस्ताक्षरात आत्मविश्वास वाढतो विद्यार्थ्यांचा आणि सुंदर हस्ताक्षरातून मेंदूचा विकास होतो, हे विशेष महत्त्वाचं आहे. हेही तुम्ही वारंवार आम्हाला, आमच्या विद्यार्थ्यांना ठसवलंय. म्हणूनच विद्यार्थी व्यक्तिमत्व विकासामध्ये हे खूप काम करतात. मग हे तुम्ही जे काही करत आहात हे किती महत्त्वाचं आहे. मी तुम्हाला वारंवार विनंती केली आहे मागेही, म्हणजे मी थोडं बोलतो,
मागे विनंती केली की आता आपण 70 वर्षाचे आहात, आता आपला जीवनाचा उत्तरार्ध सुरू झालेला आहे. मी म्हणतो हा पूर्वार्ध आहे, कारण आता उरलो उपकारापुरता, म्हणजे समाजाच्या उपकारासाठी जे जे मुले मागे राहिलेले आहेत त्या मुलांना फक्त हस्ताक्षराने बुद्धिवान असूनही, अभ्यास असूनही ते मागे पडलेत, तर त्यांना हस्ताक्षराची कला शिकवणं महत्त्वाचं आहे. म्हणून तुम्ही जी जीवनभर साधना केला, ही साधना पुढे चालू राहायला पाहिजे. आणि पुढे चालू म्हणजे छंद आहे. सर्वात महत्त्वाची नृत्यकला आहे, गायन कला आहे. या गोष्टीसाठी विशेष वेगळा प्रयत्न करावा लागतो, परंतु हस्ताक्षरित दैनंदिन जीवनातील गरज आहे, निगडीत आहे. म्हणून ह्या हस्ताक्षरामध्ये दुरुस्ती करण्यासाठी आपण आपल्या उर्वरित जीवनामध्ये विद्यार्थ्याला चांगल्या पद्धतीनं हस्ताक्षर शिकवता, हे मला विशेष आवडलं. म्हणून आपल्या या फेसबुकवर तुमचं या ठिकाणी स्वागत करून मी या ठिकाणी काही बाबी थोडंसं चर्चात्मक आपल्या पुढे बोलू शकतो. सुंदर हस्ताक्षर ही म्हणजे नेमकं काय आहे? सुंदर हस्ताक्षर म्हणजे आपल्या लिखाणामध्ये वळणदारपणा आणि ॲक्टिव्ह, त्याला म्हणून ना इंग्लिशमध्ये ॲक्टिव्ह, आणि हस्ताक्षरांची प्रमाणबद्धता आहे. मुळाक्षर ही काही अर्धदंडांचे अक्षर आहेत, काही मध्यदंडा, तर याच्यामध्ये प्रमाणबद्धता अतिशय महत्त्वाची आहे. आणि मला लहानपणापासून हा सुंदर हस्ताक्षर छंद असल्यामुळं, आणि मी जिथं जातो तेव्हा तिथं पाहतो हस्ताक्षर कसे आहेत, आणि म्हणून मला आजही वाटतंय की शाळामधून सुंदर हस्ताक्षराचे नमुने इथं समोर दृष्टीस असावेत. आणि हे काढण्यासाठी काय अवघड नाही, परंतु मुळाक्षर लिहित असताना त्याची जी प्रमाणबद्धता अतिशय महत्त्वाची आहे. आपण लहानपणी शिकलोच आहोत, गोल चंद्र, आडवा चंद्र, उभा चंद्र, आडव्या रेगा, उभ्या रेगा, तिरप्या रेगा, ही मुळाक्षरांचे अवयव आहेत. जरी हे असले तरी ते प्रमाणबद्ध कसे येतील, आणि त्याच्यातल्या अक्षरांची जाडी, उंची आणि त्याच्यावरची शिरोरेखा समान सरळ हे असणं अतिशय गरजेचं आहे. आणि म्हणून माझ्याकडे येणारी मुलं फार लवकर का तयार होतात की मी सर्व पाहत नाही, जे अक्षर ते चुकले आणि कुठं चुकले हे मी सांगू शकतो, कारण माझा लहानपासूनचा छंद आहे. म्हणजे मी निदान करता, तुम्ही निदान पाहिल्यावर मला कळतं. डॉक्टर म्हणतो ना मी तुम्हाला, काय हरकत नाही, तो तुमचा मनाचा मोठेपणा आहे. परंतु ज्या ठिकाणी मुळाक्षर लिहिले त्यानं कुठं चुकले हे मी अचूक सांगू शकतो. आणि तेवढंच दुरुस्त केलं की माझ्याकडे येणारी मुलं फार लवकर का सुधारतात की मला सगळी मुळाक्षरं तपासायची गरज पडत. मी पाहतो मी कोणते चुकले, त्याला गोल केलो, आणि कुठं चुकले ह्याचा नेमकं दाखवलं, आणि त्याचा सराव घेतलो की माझ्याकडची मुलं फार लवकर त्याच्यामध्ये पटाईत होतात आणि चांगलं अक्षर काढू शकतात. आणि म्हणून मी 1978 साली श्यामलाला मी शिक्षक असताना हा उपक्रम राबवला होता. आणि नंतर पुढे चालून जिल्हा परिषदमध्ये गेलो तेव्हा मी प्रत्येक शाळामध्ये हस्ताक्षरांचे बरेचसे उपक्रम राबवले आहेत. सुंदर हस्ताक्षरांचे मी परीक्षा ठेवल्या, तो म्हणजे चढावर ठेवले होते, त्यांचे अशा प्रकारचे उपक्रम मी घेतलेले आहेत. आणि त्यामुळे मला असं दिसून आलं आहे की सुंदर हस्ताक्षर एकदा काय मुलगा त्याच्यामध्ये जर उतरला, त्याला पटलं तर ते कितीही पुढे जाऊ शकतो. आणि म्हणून कलेला अंत नसतो, आणि सुंदर हस्ताक्षर ही कला आहे. मी एखादं जर अक्षर सुंदर काढलं तर दुसरा त्याच्यापेक्षा सुंदर काढू शकतो, म्हणून कलेला अंत नसतो. परंतु प्रयत्न ते सहज साध्य होते एवढं मला माहिती आहे. आणि म्हणून आपण विद्यार्थ्यांना जर अक्षर ते जेमतेम असेल तर पालकांना विशेष अशी विनंती करावं असं वाटतं मला की त्यानं तुझं अक्षर खराब आहे असं की त्याला काही न डिवचवता किंवा त्याला काही त्याचा अपमान न करता की त्याचं पाहावं आपण कुठं चुकलेलं आहे, ते आमच्यासारख्या मार्गदर्शकांना दाखवावं, आणि मग आम्ही सहज त्याच्यामध्ये बदल करू शकतो. आणि एकदा काय विद्यार्थी त्याच्यामध्ये त्याला पटलं हे आणि त्याला त्याच्यात एकदा प्रेरणा मिळाली की सतत उत्साह वाढत जातो. आणि एकदा काय त्याच्या नादी लागला, तो त्याच्यामध्ये छंद लागला त्याला की दरवर्षी तो त्याच्यामध्ये मार्कामध्ये, त्याच्या गुणामध्ये बदल होतो, त्याच्या वागण्यात बदल होतो, आणि त्याच्यामध्ये एक प्रकारची शिस्त येते. आणि त्याला जसं मार्क वाढवले तसं त्याचा आत्मविश्वास येतो. आणि म्हणून सुंदर हस्ताक्षरे पुढील यशाची पायरी आहे. सुंदर हस्ताक्षर अनमोल दाग नाही असंच म्हणलो मी की ज्याचा मोल करू शकत नाही, पण हे विद्यार्थ्यासाठी अतिशय आवश्यक आहे. धन्यवाद सर. मला आणखी एक बाब आठवली. लातूरला एक TR बोरा म्हणून फार मोठे CA होते, 2 वर्षापूर्वीच वारले ते मला नेहमी सांगायचे. त्यांचं अक्षरही पाहिल्यानंतर मला आनंद व्हायचा. आणि मी चर्चा केली तर ते म्हणाले की मी माझ्या ग्रामर स्कूलमध्ये म्हणजे
हैदराबादमध्ये शिकत होतो आणि तिथली वही कुठेही मला दाखवली तर माझ्या शाळेची आहे की नाही ते सांगू शकत होते. एवढा आत्मविश्वास. एवढा आत्मविश्वास, तेवढे संस्कार त्या शाळेमध्ये होते. तर आपल्या शाळेत तर आहेतच, पण यापुढे मला असं म्हणावंसं वाटतं की शाळेचे तर आहेतच, पण कोणत्याही विद्यार्थ्यानं लिहिलं तर ते शिवदासे सरांनी शिकवलेलं अक्षर आहे असं सिद्ध व्हायला पाहिजे, इतकं तुमचं कर्तृत्व आहे. परंतु मला एक प्रश्न विचारायचा आहे, मला नेहमीच असं पडतो की डिजिटल शिक्षणामध्ये आता आम्ही बोललो मोबाईलवर लगेच टाईप होत आहे. कशासाठी? बोर्डवर लिहिलो, किती येडा वाकला तर ते व्यवस्थित होते. डिजिटल काळामध्ये सुंदर हस्ताक्षराची गरज काय होत्या. बरोबर. तसंच सुंदर हस्ताक्षरामध्ये जी एक पंचपदी माझी आहे, वा, त्याच्यामध्ये मी सांगू शकतो की अक्षरांची जाडी, उंची आणि त्याच्यातला 2 अक्षर मूळाक्षरातला अंतर आणि त्याच्यानंतरची वरील शिरोरेखा आणि शेवटी मूळाक्षरांना उकार, वेलांटी, मात्रा हे सर्व ज्या त्या ठिकाणी त्याचं प्रमाण ठरलेलं आहे, त्याचं स्थान ठरलेलं आहे. आणि म्हणून ते तिथल्या तिथं जर दिलं तरच आपलं अक्षर सुंदर येऊ शकतं, अन्यथा येऊ शकत नाही. आणि म्हणून आपण म्हणालात की सुंदर हस्ताक्षराचं काय महत्त्व, तर फार महत्त्व आहे सुंदर हस्ताक्षराचं. मला यातून एक प्रश्न पडला आहे की आता पुन्हा रिपीट करतो मी हे भाग की सगळं डिजिटल आहे. आपण बोललेलं टाईप उरले, बटन दाबलं की प्रिंट निघलेले, बोटानं टाईपसुद्धा करायची गरज नाही. मग लेखनच करण्याची आवश्यकता काय? मराठी भाषा राहते की नाही की अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. म्हणजे कुठली भाषा, म्हणजे लेखन कला ही बुडत चालली आहे असं मला वाटतंय. हां, म्हणून मला असं सांगावंसं वाटतंय की कितीही जर तांत्रिक आपण बदल केलात, तंत्रज्ञानाचा कितीही बदल झाला तरी आत्मिक आणि हातानं लिहिलेलं आणि ते काळानुरूपात हे कधी परत यावं लागेल याच्यावर. कारण भाषा ही अशी आहे की या हृदयीचे त्या हृदयी, आणि हे लिहित असताना हे लिखाणातून आपण पूर्वी म्हणत होतो ना, दररोज सकाळी काहीतरी वाचावं, काहीतरी लिहावं, त्याचा मागचा हाच उद्देश होता की आपली ही संस्कृती, आपली मराठी भाषा आणि आपली भारतीय संस्कृती हे जपणं काळाची गरज आहे. आणि या तंत्रज्ञानामुळे किती जरी बदल झाला तर त्याच्यातून तो आपण वावगं होणार, आपल्याला त्याच्यात चिटकून राहावं लागेल, याशिवायला आपला पर्याय नाही सर. बरोबर आहे. आता मला तुमच्या वयाचा माझ्या वयाचा विचार जर केला तर त्यावेळेस आपल्याला पाटी पेनच होती. हां, एक एक शब्द 10-10 वेळेस लिहून आपण पाठ करतो, सराव करतो आणि मग ते मुखोद्गत व्हायचं, म्हणजे संपूर्ण शरीरामध्ये त्या शब्दाशी एकरूपता व्हायची. परंतु आजच्या विद्यार्थ्यांना आपण काय सल्ला द्याल की ते लिहितच नाहीत. कारण आता काही गरज नाही वाटत नाही, पालकांनाही गरज वाटत नाही, शिक्षकांनाही गरज वाटत नाही. तर यासाठी तुमचं मत, हस्ताक्षर लिहावं म्हणून विद्यार्थ्यांना काय सल्ला द्याल आपण? माझं मत तर असं आहे की कधी नव्हे इतक्या आज आणखी याकडे लक्ष देणं गरज आहे. या तंत्रज्ञानाच्या या धकाधकीच्या काळामध्ये, या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये आपल्याला जर टिकायचं असेल, मराठी भाषा जर जिवंत ठेवायची असेल आणि लिखाण जर जिवंत ठेवायचं असेल तर विशेष प्रयत्न या संदर्भात होणं गरजेचं आहे. माझं तर म्हणणं आहे की शिक्षकांनी सुद्धा याच्याकडे विशेष लक्ष देणं गरजेचं आहे. कारण आडात असेल तर पोहऱ्यात येतं आहे, परंतु काही शिक्षकांचे हस्ताक्षर सुंदर असतात. मी तर अभ्यासक्रम नियोजन मंडळाला 1976-77 साली असं लिहिलं होतं की DEDला जेव्हा शिक्षक लागतो तेव्हा पहिल्या महिन्यामध्ये त्यांचा हस्ताक्षर सुधारून घ्या. पहिला महिना पूर्ण त्या शिक्षकांचं, कारण ते आता शाळेवर जाणार आहेत आणि प्रत्येक शाळांत ते शिकवणार आहेत. आणि म्हणून शिक्षकांचं हस्ताक्षर सुंदर असेल तर विद्यार्थी अनुकरणप्रिय असतात. आणि माझ्या गुरूंचं अक्षर किती सुंदर आहे त्याच्याकडे ते विशेष लक्ष देतात. आणि ज्या प्रत्येक ठिकाणी मी पाहिले ज्या शिक्षकांची हस्ताक्षर सुंदर होती त्या विद्यार्थ्यांचे पहिली दुसरीमध्ये अक्षर सुंदर होती. आणि म्हणून मला कोणाला नाव ठेवायचं नाही, परंतु हा उपक्रम त्याच वेळेस DEDला असताना मी असं आवर्जून असं लिहिलं होतं की भले काही जणांचं अक्षर चांगलं असेल हरकत नाही, परंतु ज्यांचे अक्षर जेमतेम आहेत त्यांचा पहिला महिना पूर्ण DEDचा फर्स्ट इयरचा त्यामध्ये त्यांचे हस्ताक्षर सुंदर करून घ्या. कारण आडात असले की निश्चित परत येणार आहे आणि म्हणून त्याचा प्रभाव इतरांवर पडतो. मग आता मी पाहिलं आहे आमच्या वर्गामध्ये काही मुलांची हस्ताक्षर चांगली होती, त्यांचा एक वेगळा प्रभाव आमच्या मनावर पडायचा. म्हणून सुंदर हस्ताक्षर प्रभाव
टाकण्याचं एक साधन आहे. इतकंच नाही, आत्मविष्कार आणि आत्मविश्वास वाढीला लावणार ते एक साधन आहे. आणि म्हणून सुंदर हस्ताक्षरी अतिशय अगदी खरं गरजेचं आहे. आहे. आविष्कार थोडक्यात चांगला सादर करायचा असेल तर ते आहे प्रकटीकरणाचं. मला आणखी एक प्रश्न आहे. काल परवाचीच घटना आहे. सुप्रीम कोर्टाने असा आदेश काढला की डॉक्टर लोकांचे सुद्धा हस्ताक्षर दुरुस्त झालं पाहिजे. त्यांनी जे प्रिस्क्रिप्शन लिहून दिलेलं असतं त्या पेशंटचं सोडा, त्या मेडिकलवाल्याला वाचता येत नाही आणि त्यांनी दुसरंच औषधं दिलेली आहेत. तर ही हस्ताक्षराचं महत्त्व आहे. मग ह्या हस्ताक्षरासाठी तुम्ही जे धडपड करत आहात त्या धडपडीला आमचा मानाचा मुजरा आहे. आणि शेवटी एवढंच म्हणेन सर की तुमची ही अमोल अशी देणगी जी आहे, आपण सर्वोत्कृष्ट अशा पद्धतीची विद्यार्थ्यामध्ये संक्रमित करत आहात आणि ते कायमस्वरूपी संक्रमित करावं. आणि दररोज साधारणपणे हस्ताक्षर लिहिण्यासाठी किती वेळ लागेल? तर माझं तर म्हणणं असं आहे, एक 15 मिनिट जर त्याने सराव केला, कारण प्रॅक्टिस आवश्यक आहे. दररोज जर 2 मुळाक्षर आपण घेतली असतील, 2-3 मुळाक्षरं, तर त्याचा योग्य सराव, योग्य म्हणतो मी ते कशासाठी म्हणतो मी योग्य, की त्याचं ते लक्षपूर्वक त्याचे आकार, त्याचा शेप म्हणजे आकार अतिशय महत्त्वाचा आहे. तर त्या तसाच सराव जर आपण केला तर आपल्याला 1 महिन्यामध्ये सगळी मुळाक्षर आपली येतात. आणि मुळाक्षरानंतर मग आपण शब्द लिहितो, शब्दानंतर वाक्य लिहितो, असा वरचेवर सराव वाढत जातो. आणि म्हणून एक दिवस आपलं हस्ताक्षर निश्चित सुंदर व्हायला मदत होते. आणि हे सुंदर हस्ताक्षरी कला असल्यामुळे ही आपल्याला असाध्य ती साध्य करिता सायास म्हटल्याप्रमाणे आपण जर त्याच्यामध्ये जीव ओतून लक्षपूर्वक, कारण उगं काम सारायचं म्हणून नाही, लक्षपूर्वक केलात तर ही कला निश्चित सर्व विद्यार्थ्यांना साध्य होते. आणि त्याचा परिणाम असा होतो की विद्यार्थ्याच्या गुणवत्तेत त्याचे म्हणजे त्याचे गुण वाढतात. आणि जसं गुण वाढू लागले की विद्यार्थ्यांमध्ये एक वेगळा आत्मविश्वास त्याच्यामध्ये निर्माण होतो. आणि मग तो निश्चित यशाकडे त्याच्या जीवनामध्ये वाटचाल होते, याच्यात काही शंका नाही. धन्यवाद सर. शेवटी मी एकच म्हणेन, आपलं चुकून चॅनल डिलीट झालं, परंतु विचार डिलीट झाले नाही. आपण आणखी परिवर्तित करू. कारण बऱ्याच पालकांचे मला बाहेर देशातून सुद्धा फोन आलेले सुद्धा आले की सर तुम्ही जेवढे सुंदर उपक्रम गेलं, चॅनल कुठे गेलं. आता ते कंपनीनं काहीतरी झालं असेल, तो विषय सोडून द्या. पण आतापासून आपण दररोज 15 मिनिट म्हणलात, दररोज 10-15 मिनिट मुलांनी लिहावं. अशा पद्धतीचे दररोज जर आपण चॅनलवर माहिती दिलात आणि ते प्रॅक्टिकली करून दाखवलात तर निश्चित स्वरूपामध्ये तुमचं जे हस्ताक्षराचं ध्येय आहे, मुलांचं दुरुस्ती झाल्यावर जे त्यांना आनंद होणार आहे, आत्मविश्वास वाढेल, त्यांचं जीवन नीटनेटकं होईल आणि त्यांच्या मेंदूचाही विकास होईल, अभ्यासही दुरुस्त होईल. ह्या सगळ्या गोष्टीचा पालकांनी, विद्यार्थ्यांनी, समाजाने आणि आपण ह्या सगळ्यांनी कामाला लागूया. धन्यवाद. नमस्कार.